मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे मंडे आणि रोजचं रुटीन जे आहे रेग्युलर रुटीन ते आता चालू झालेलं आहे आफ्टर वॅकेशन. जियानाचा बड्डे होता लास्ट वीकमध्ये आणि भंडाऱ्यालासुद्धा आम्ही राहिलो. असे भरपूर काही कामंसुद्धा आम्ही केलेले आहेत. तर येस, ओव्हरऑल लास्ट वीक खरंच खूप छान होता. आता आहे नवीन वीकची सुरुवात, न्यू बिगिनिंग. तर आज सुरुवात होत आहे आमची. आम्ही वेळेवर उठलो आणि आता जातो आहे जिमला. जिम करू, आम्ही घरी परत येऊ. त्यानंतर दीपाली करेल स्वयंपाक. जियानाची स्कूल आहे, त्यानंतर तिला पिक करायला जावं लागेल. त्यानंतर ऑफिसचे कामं, दीपालीचे दिवसभर एडिटिंगचे कामं. तर हा सगळा ओव्हरऑल डे असा राहणार आहे. तर आम्ही आज दिवसभर काय काय करू, जर कुठे गेलो तर नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आणि तुम्ही व्लॉगला असंच कंटिन्यू करा. चला. तर जियाना आता सुद्धा झोपून आहे. जिममुळे हिला सुद्धा लवकर उठावं लागत नाही. तिची तशी झोप ही 8पर्यंत तरी व्हायला पाहिजे असं मला वाटते. जियाना आहे झोपून. बाबा झोपले होते का? नाही, बाबा 6लाच उठतात. जियानाचा वेट करत असतात. काय मला असं वाटतं ना, आपण जियानाची परत 1 तास झोप झाली पाहिजे. बिकॉज आता स्कूलचं टायमिंग वाढलेलं आहे ना. तेच म्हटलं, ते काय थोडस आता एवढं सकाळी उठून तिला 12ला येऊन जाते झोपून जाते गाडीमध्ये नंतर. तेच बाय जियाना. एक्साइटेड आहे एकदम. तिलाही असं वाटलं असेल ना, खूप दिवसापासून हे रुटीन नव्हतं. राईट. चला, जियानाला पिक केलं, घरी आलो आणि आता करत आहे दीपाली स्वयंपाकाची तयारी. जियानाची आंघोळ आहे बाबांनी घालून दिलेली आहे. तर मग त्यानंतर पुढे कुठे जाणार आहे तुम्हाला माहीत पडेलच. चला, तर मग आज होता लेग डे आणि भरपूर थकवा जाणवत आहे कारण थोडा गॅप झाला जिमसाठी. तर त्यामुळे थोडा 1-2 दिवस थोडं वीकनेस जाणवतो. चला, तर मग पटापट तयारी करू. नंतर ऑफिस आहे, भरपूर काही गोष्टी आहे. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो. ब्लॉगला असंच कंटिन्यू. चला, तर इथे तयार झालेला आहे जियानाचा टिफिन आणि मेथीचे पराठे. आणि काय बनवणार आहे? बिर्याणी. ये, तर आज आहे व्हेज बिर्याणी आणि त्यासोबत मेथीचे पराठे आणि इकडे आहे दही. वा. चला, तर हा आहे ज्यूस, बीटरूट ज्यूस.
ब्रेकफास्ट, दही विथ मेथीचा पराठा आणि हा सुद्धा टिफिनमध्ये दीपालीने दिलेला आहे. मेथीचा पराठा तर आहेच इन अ ब्रेकफास्ट, बट दीपाली बनवणार आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी. चला तर आज काहीतरी वेगळं आहे आणि भरपूर दिवसांपासून इच्छा होती असं काहीतरी खायचं, तर आज ते बनणार आहे. कारण रोज भाकर खाऊन बराच कंटाळा येतो, बट आज काहीतरी वेगळं बनणार आहे. तर असं काही वेगळं बनत राहिलं तर तेवढी एक्साइटमेंट पण राहते. हे बघ ना किती सारे बुक्स आहे, बघ बघ बघ. हे बुक्स तुला रीड करायला लावतात ना तिथे? नाही ठीक आहे, नाही बाय. तर जियानाला खाऊ घातलं, मग सगळ्यात शेवटी आत्ता जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही युनिफॉर्म घालून दिला, बिकॉज मला माहीत होतं युनिफॉर्म घालून दिला तर ती काही स्कूलमध्ये म्हणजे रडेल आणि त्या रडण्याच्या ह्याच्यामध्ये ना ती जेवणसुद्धा नाही करत. म्हणून मग आम्ही तिला खाऊ घातलं, सगळं तिला रेडी करून दिलं. पण तिला कळलं की आता मला रेडी करून देते इट मीन्स मला स्कूलला पाठवते. असं एकदम रोज जाते ना तेव्हा रडत नाही, पण जर गॅप झाला, सॅटर्डे संडेचा गॅप झाला तर मग ती रडते. तर आज ती परत रडते. चला आमचा झाला आहे नाश्ता. नाही, प्रणव आल्यावर मी आणि प्रणव नाश्ता करू सोबत. जियानासाठी जे मी टिफिनमध्ये बनवलं होतं तेच आम्ही नाश्त्यामध्ये खाऊ. आणि आज मी बनवते व्हेज बिर्याणी. बिकॉज सेम रोज ते भाकर खाऊन खाऊन प्रणवला कंटाळा आलाय, मला तर नाही. बिकॉज संध्याकाळ झाली की त्याचं सुरू होतं, ती पण मला भाकर नाही खायची, काहीतरी वेगळं बनव. म्हणून मी त्याला बोलली मी आता तुला वेगळं बनवून देते, रात्री तू भाकर खाशील. आणि खूप छान वाटत आहे एवढ्या दिवसानंतर जो ब्रेक झाला आता. एक दिवस रिसॉर्टमध्ये आणि 2 दिवस मम्मीकडे राहून आली, तर थोडा एक ब्रेक झाला आणि मलाही एनर्जेटिक फील होते. बिकॉज कुठेतरी ना सेम रुटीन राहिलं की दमल्यासारखं होतं. सॅटर्डे संडे पण आम्हाला सुट्टी नसते. पण छान वाटतं, ही पण लाईफ खूप छान आहे आणि मी एन्जॉय करते. बघा जियानाचा आवाज येते, पाठी रडते ती मला शोधते. एनिवेज चला. ही ना सगळ्यात मेन म्हणजे मी एक प्रॉडक्ट मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून, ते खूप छान आहे. ते कसं यूज करतात हे मी तुम्हाला माझा स्वयंपाक झाला की लगेच दाखवेल, यूज पण करून दाखवेल. आणि ते पण खूप छान प्रॉडक्ट आहे. त्यांनी चिमणी वगैरे सगळं क्लीन झालेली आहे. थोडेफार स्टेन्स आहेत, तर ते 6 महिन्यापासून आम्ही क्लीनच नव्हतं केलं. जेव्हा चिमणी घेतली होती त्यात ते बोलले होते की रोज कापड त्याला फिरवायचं त्याच्यावरून, तर ते ऑइल जे तिथे जमतं ते जमणार नाही. पण आम्ही ते काही केलं नाही. म्हणून त्याच्यावर ऑइल खूप सारं असं दिसत होतं ते, म्हणून मग ते प्रॉडक्ट मागवले. तर ते प्रॉडक्ट कसं यूज होतं काल आम्ही यूज केलं आणि बऱ्यापैकी चिमणी साफ झालेली आहे. तर आज मला प्लॅटफॉर्म क्लीन करायचं आहे, तर आपण बघू ते कसं क्लीन होतं. आणि जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल, तुमच्याकडे चिमणी असेल, प्लॅटफॉर्म क्लीन करायचं असेल तर तुम्ही पण यूज करू शकता. तर मी त्याचं प्रोडक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. अंडीमध्ये आज हो मग हेच नव्हतं रे, एवढं मोठं पातीलं नव्हतं. एवढं लागेल ना जेवण. खिचडी पण असेल ना. हो
चला तर दीपालीची बिर्याणी देखील प्रिपेअर झालेली आहे, थोडी शिजत आहे. त्याच्यानंतर मी जाईल जियानाला घ्यायला, तिला घेऊन येईल. त्याच्यानंतर आम्ही करू लंच आणि मग जियाना करेल आराम, मी करेल ऑफिसचे वर्क, दीपाली करेल एडिटिंग वर्क. काय तू आणखी छान फ्लेवर होतो याला. A few moments later. छान. अरे हे झालं का प्रणव तिरंगा? आता करा थोडं ट्राय कर. राष्ट्रध्वज आपला. तर माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मला करायचं आहे प्लॅटफॉर्म क्लीन. तर जसं मी तुम्हाला बोलली होती की मी एक प्रॉडक्ट मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून आणि त्याचे रिव्ह्यूज खरंच खूप छान आहेत. ॲमेझॉनवर तर आहेच, पण आम्ही यूजसुद्धा केलं. तर खरंच जे एकदम हार्ड स्टेन्स असतात ना, जसं की इथे चिमणीवर आहे, हे सगळं क्लीन झालं इथलं आणि हे सगळं क्लीन होतं. तर आता मला फक्त बघायचं आहे की आता आपण हे क्लीन करून बघू. लेट्स सी. पूर्ण प्लॅटफॉर्मवर सगळ्या ठिकाणी टाकते आणि 2 मिनटं हे राहू द्यायचे असंच आणि मग 2 मिनटानंतर क्लीन करायचं. व्हाईट म्हटलं की खूप मेंटेनन्स असतं, साईडला असं डर्ट सगळं जमा होतो. इथे मी इथे छान असं टाकून ठेवलेलं आहे आणि आता 2 मिनटानंतर आपण क्लीन करू. इथे पण टाकलेलं आहे आणि हे बघा मी ब्रशने क्लीन करते, सगळं क्लीन होते. हे बघा लगेच सगळं क्लीन होते प्लॅटफॉर्म आणि जे इतके स्टेन्स होते ना, इतके घाणेरडे सगळे, ते सगळे क्लीन झाले बाउंड्रीवर. तर हे ते प्रॉडक्ट आहे हॅपी प्लॅनेट आणि हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. इवन मी टाईल्सचे सुद्धा कॉर्नर जे असतं ना फ्लोअरचं, मी ते सुद्धा क्लीन केलं आणि ते सगळं क्लीन झालेलं आहे. मॅजिकल प्रॉडक्ट आहे आणि अमेझिंग प्रॉडक्ट आहे आणि बजेट फ्रेंडली आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही इथनं नक्की बाय करू शकता. आता वाजले संध्याकाळची 6:30 आणि स्वयंपाक असंच काही होता नाही, बिकॉज असं काही बिर्याणी बनवली होती तर आम्ही तेच खाणार आहे. आणि प्रणवला मी कामाला लावलेलं आहे. मी कुठल्या कामाला लावलं आणि प्रणव बघा किती छान लाडू बनतोय. प्रणव मोठा मोठा, इतकं पण छोटा नको रे. हा जो फर्स्ट वाला केला ना तू, हा परफेक्ट आहे. आणि काय ना टेस्टर आहे प्रणवची, है ना जियाना? यमी आहे, गरम आहे. हा मग थोडस तर गरम राहील ना, थांब थोडस थंड होऊ दे त्याला, मग खाशील. ओके, पण छान झाले ना, छान झाले. येस नाही तेवढ्या वेळात. आणि इथे मी उद्या नाश्त्याला बनणार आहे डोसा, तर मी त्याचं बॅटर बारीक करते. चला, सकाळी भिजत घातलं होतं. खरंच एका मुलीला याच्यापेक्षा जास्त आणखी जीवनात काहीच नाही पाहिजे राहत, जे मला माझ्या परमेश्वराने मला दिलेलं आहे. अँड आय एम सो ग्रेटफुल अँड थँकफुल टू गॉड की त्यांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या माझ्या जीवनात. तर येस, चला मग तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.